तब्बल 6 टर्म मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघावरती भाजपचा दबदबा होता। पण मधली 10 वर्ष इथल्या मतदारांनी काँग्रेसला साथ दिली। भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघातून कमबॅक केलं। काय आहे या मतदारसंघाचा इतिहास? कोण दिग्गज या जागेवरून निवडून आले होते आणि आता या जागेवरती कुणाचा असणार आहे दावा जाणून घेऊयात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा। व्हिडिओची सुरुवात करूयात मुंबई उत्तर लोकसभेचा भूगोल जाणून घेण्यापासून। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यात बोरिवली, दहिसर, माघाटणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम या जागांचा समावेश आहे। 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत। एका ठिकाणी शिवसेनेचा आणि एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे। मुंबई उत्तर हा लोकसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो। आता मुंबई उत्तर लोकसभेमध्ये 2014 मध्ये आणि 2019 मध्ये कोण जिंकलं, किती मतांनी जिंकलं तेही पाहूयात। 2014 साली भाजपने पहिल्यांदा गोपाळ शेट्टी यांना संधी दिली। या संधीचं सोनं करत शेट्टी यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार संजय निरुपम यांचा 4 लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता। 2019 साली काँग्रेसने निरुपम यांच्याऐवजी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपने पुन्हा एकदा शेट्टी यांना रिंगणात उतरवलं होतं। गोपाळ शेट्टी यांनी मातोंडकर यांचा 4.5 लाखाहून अधिक मतांनी पुन्हा पराभव केला। 2019 ला काँग्रेसने उर्मिला मातोंडकर सारखा तगडा उमेदवार देऊनही शेट्टी यांनी भाजपचा गड राखला। उर्मिला मातोंडकर यांच्या लोकप्रियतेचं कन्व्हर्जन मतांमध्ये झालं नाही, पण शेट्टी यांनी 2014च्या तुलनेत 2019 मध्ये जास्त मतांची लीड घेतल्याचं दिसलं। 2014 ला भाजपला 70.15% मतं मिळाली होती, तर काँग्रेसला 22.97%। 2019 ला भाजपला 71.40% मतं मिळाली होती, तर काँग्रेसने उमेदवार बदलूनही पक्षाच्या पारड्यात 24.39% मतं मिळवली होती। 2014 आणि 2019च्या विधानसभा मतदारसंघामध्ये फारसा फरक नाही आहे। 2014 साली 6 पैकी 4 जागांवरती भाजपचे आमदार होते, तर एका ठिकाणी काँग्रेसचा तर एका ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता। 2014 आणि 2019 नंतर आता 2024 मध्ये काय चित्र आहे? 6 पैकी एकाच जागेवरती शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता। माघाटणेमधून प्रकाश सुर्वे विजयी झाले होते, पण सुर्वे यांनी 2022 साली शिंदे गटाला साथ दिली, त्यामुळे ठाकरे गटाचा पाय आणखी खोलात गेलाय। पण पक्षीय बलाबलावरून मुंबई उत्तर लोकसभेचा अंदाज बांधता येणार नाही। त्यासाठी काही प्रश्नांची उत्तर देऊयात। इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? तर गेल्या 2ही लोकसभा निवडणुकांमध्ये नाही। तो दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? अर्थात 2019 मध्ये गोपाळ शेट्टी दुसऱ्यांदा निवडून आले। युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? अर्थात मागच्या 2ही लोकसभा युतीमध्ये लढल्या गेल्या होत्या, त्यामुळे युतीला फायदा झाला असंच दिसतंय। 2009 साली संजय निरुपम यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव करून लोकसभेमध्ये एंट्री केली। त्यापूर्वी 2004 साली काँग्रेसने अभिनेता गोविंदाला इथून उमेदवारी दिली होती, तेव्हाही गोविंदाने नाईक यांचा पराभव केला। 2004 ते 2014 2 टर्म काँग्रेसचा खासदार इथून निवडून गेला। हा 10 वर्षांचा भाजपचा वनवास गोपाळ शेट्टी यांनी संपवला आणि गेली 2 टर्म ते इथले खासदार होते। 2019 साली काँग्रेसने 2004 सालचा गेम करण्याचा प्रयत्न केला, पण राम नाईक यांना हरवण्यासाठी काँग्रेसने अभिनेता गोविंदाला तिकीट दिलं होतं। 2019 साली काँग्रेसने माजी खासदार संजय निरुपम यांचं तिकीट कापलं आणि उर्मिला मातोंडकरला तिकीट दिलं, पण उर्मिला यांची जादू काही चालली नाही। मतदारांनी पुन्हा गोपाळ शेट्टी यांनाच कौल दिला। आता येतो महत्त्वाचा प्रश्न, पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर या मतदारसंघावरती तसा थेट फरक पडणार नाही असा अंदाज बांधला जातोय, कारण 1989 ते 1999 या 10 वर्षांच्या काळात 6 टर्म राम नाईक याच मतदारसंघातून निवडून आले। 2014 पासून ते इथे भाजपचे खासदार आहेत। आताही 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर एके ठिकाणी काँग्रेस आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे। शिवसेनेचा एक आमदारही शिंदे गटात गेल्यानं ही बाब भाजपच्या पथ्यावर पडली आहे। भाजपने इथून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलंय आणि मंत्री पियुष गोयल यांना इथून उमेदवारी जाहीर केली आहे। शेट्टी यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टी यांची भेट घेतली आणि शेट्टी यांचा पूर्ण सन्मान होईल असं आश्वासनही दिलंय। पण शिवसेना फुटल्यामुळे संजय निरुपम यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे। ठाकरे गट आणि काँग्रेस महाविकास आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहे। निरुपम आधी शिवसेनेत होते, नंतर ते काँग्रेसमध्ये येऊनही खासदार झाले। ही फाटाफूट भाजपला लाभदायी ठरेल का?
आणि गोपाळ शेट्टी यांचं कापलेलं तिकीट या लोकसभा मतदारसंघामध्ये गेम चेंजर ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.